नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. खरं तर आजी मात्र खूप खुश झालेली आहे, कारण स्वानंदीने एवढ्या सकाळी उठून पूजा केलेली आहे. कारण राजवाड्यांच्या घरामध्ये ही गोष्ट घडलेलीच नव्हती. ही गोष्ट पहिल्यांदा घडत आहे. एवढ्या सकाळी उठून देवाची आरती केली जाते, पूजा केली जाते आणि स्वानंदीला दोष देणाऱ्या या अंशुमनची मात्र आता वाट लागलेली आहे. आजी म्हणते की माफी माग. तेव्हा त्याला असं वाटतं की आजीची माफी मागायची, म्हणून तो आजीची माफी मागायला लागतो. कारण त्याला इकडे मल्लिकाने सुद्धा सांगितलेलं असतं की माफी माग, पण माफी तर आजीची मागायची नसते, तर माफी त्याला मागायची असते, ती म्हणजे स्वानंदीची. शेवटी समर सुद्धा स्वानंदीची बाजू घेतो आणि म्हणू लागतो की अंशुमन, तू चुकलायस, आत्ताच्या आत्ता माफी माग. कारण स्वानंदी या घरची मोठी सून आहे, त्याचबरोबर तुझी मोठी वहिनी आहे, तर तिच्याशी अरेरावीपणे वागलेलं, उद्धटपणे वागलेलं मी सहन करणार नाही. आता मात्र मल्लिकाच्या शिट्ट्या वाजतात की हे सगळं काय झालं, म्हणजे एका रात्रीत काय बदल झालाय. खरं तर हा जो समर आहे तो माझ्या शब्दाबाहेर नव्हता आणि आज तो अंशुमनला, पण शेवटी ती एक पाऊल मागं घेत अंशुमनला म्हणते की माफी मागतो. मग अंशुमन इकडे स्वानंदीची माफी मागतो. त्यानंतर आजी म्हणते की ठीक आहे आता, आणि स्वानंदी उद्यापासून सकाळी तू पूजा करायची आहे. कोणाची कसल्याही गोष्टीला परवानगी घ्यायची अजिबात गरज नाही, कारण तू या घरची सून आहे आणि या हक्काने तुला कोणीच काही बोलू शकत नाही, असं आजीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि आता मात्र समर सुद्धा म्हणतो की हो, त्यांना पूजा करायची आहे, त्यांच्या ज्या सवयी आहेत त्या इथे बदलल्या जाता कामा नयेत. त्यानंतर आजी म्हणते की हे सगळं आपण करायला पाहिजे होतं, पण हे सगळं तिने उठून केलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे आता पुढच्या तयारीला लागायचंय. लग्न झालेलं आहे, लग्नानंतरचे जे विधी आहेत, हळद उतरवायची आहे, काही खेळ असतात ते बाकी आहेत, तर चला तयारीला लागा. रोहिणी, मी तुला सांगितलेलं होतं, सगळी तयारी केली आहेस ना ग. तेव्हा रोहिणी म्हणते की हो आजी, सगळी तयारी केलेली आहे. आणि त्यासोबतच तिने मग सगळी तयारी केलेली असते. आजी सगळ्यांना म्हणते की चला. समरला म्हणते की पिंट्या चल, स्वानंदी चल. स्वानंदीला आता माहिती असते की काय होणार आहे. समर म्हणत असतो की अगं आजी, हे काय चाललंय आता तुझं. तेव्हा आजी म्हणते की सगळं रीतीप्रमाणे झालं पाहिजे. स्वानंदी या घरी लक्ष्मीच्या पावलांनी आलेली आहे आणि हे सगळं व्यवस्थितच होणार आहे, असं आजी मात्र ठणकावून सांगते. आता मात्र समरला प्रश्नच पडलेला असतो की करायचं काय. कारण आजीने तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आजीने सांगितले की काय करायचं आहे, गोष्टी कशा पद्धतीने करायच्या आहेत, हे सगळं आजी बोललेली असते. आणि आता मात्र समरकडे कोणताच पर्याय राहत नाही. तेव्हा समर म्हणतो की ठीक आहे, कारण आजीने एकदा सांगितले म्हणजे सांगितले. आजीच्या शब्दाबाहेर कोणीही जायचं नाही, हे घरातलं आहे. आजी जे काय करते ते सगळ्यांच्या भल्यासाठी करते. स्वानंदीला सुद्धा आजी म्हणते की अगं तयार हो तू आणि ये. स्वानंदी म्हणते की हो आजी आलेच, असं स्वानंदी सांगू लागते. आता स्वानंदी तयार होण्यासाठी जात आहे. जाताना आजी म्हणते की छान तयार हो, आता हळद उतरवायची आहे, त्याचबरोबर बाकीचे जे विधी आहेत ते पूर्ण करायचे आहेत. तेव्हा स्वानंदी म्हणते की हो आजी, असं म्हणत स्वानंदी आता निघालेली आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे स्वानंदी आणि समर दोघंही तयार होतात. स्वानंदी ही छान तयार झालेली असते, ती येते. समरही छान तयार झालेला असतो आणि मग आता त्यांचे जे विधी असतात ते सुरू होतात. तेव्हा आजी पहिल्यांदा रोहिणीला सांगते की चला आता हळद उतरवायला घ्यायची आहे. हळद उतरवण्याचा जो विधी आहे तो पूर्ण करायचा आहे आणि त्याचबरोबर ते हळकुंड वगैरे आहे ते सोडवायचं आहे. मग ते सांगितल्याबरोबर आजी ज्या पद्धतीने सांगत आहे त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या जात असतात. आणि मग मात्र इकडे सगळेजण पाहत असतात. तेव्हा स्वानंदी समरकडे पाहत असते. खरं तर समरला ही गोष्ट करायची अजिबात इच्छा नाहीये, हे स्वानंदीला सुद्धा माहिती आहे, परंतु आता कोणताच ऑप्शन नाहीये. आजीच्या पुढे तो जाऊ शकत नाही, त्यामुळं तो या कार्यक्रमासाठी तिथे उभा असतो. तेव्हा मात्र स्वानंदी समरकडे पाहते. मग हळद उतरवली जाते. त्याच वेळी तिथे उभी असते ती म्हणजे अर्पिता. अर्पिताला सांगितलं जातं, हळकुंड सोडायला सांगितलं जातं. आणि मग आजींनी आता पुढचा जबरदस्त असा गेम सुरू केलेला असतो, तो म्हणजे चला आता अंगठी शोधण्याचा विधी. मग जे मोठं घमेल आहे ते आणायला सांगितलं जातं. त्याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी टाकलेल्या असतात आणि त्यामधून अंगठी शोधायची आहे, हा विधी सुरू करायचा आहे, असं आजीने सांगितलंय. मग अंगठी शोधण्याच्या विधीच्या वेळेस समोर म्हणतो की आता आजी हे काय आहे तुझं. तेव्हा आजी म्हणते की मी सांगितलंय ना काय आहे ते, मग ते सगळं झालंच पाहिजे, असं आजी सांगू लागते. समर म्हणतो पण आका आजी याची काय गरज आहे. तेव्हा आजी म्हणते मला माहिती आहे ना कशाची काय गरज आहे ते.
असं म्हणत आजीने आता सगळी तयारी केली आहे, पेंट्या खाली बस आणि तुला हे ऐकावंच लागणार आहे असं म्हणत आजी समरला खाली बसायला सांगते आणि म्हणते की आत्ताच्या आत्ता ह्या विधीला सुरुवात करायची आहे. तेव्हा मात्र समर शांत होतो, कारण आजीची इच्छा मोडायची नाही एवढं समरला माहिती आहे. त्यामुळं समर मात्र तयार होतो. मग इथे आपण पाहतो की समर तयार झालेला आहे, स्वानंदी तयार आहे आणि तो विधीच पूर्ण सुरू होतो. त्यानंतर एक जिलेबी आणली जाते आणि सांगितलं जातं की आता तुम्ही दोघांनी एकमेकांचं तोंड गोड करायचं आहे. त्यानंतर तो विधी सुरू होतो. छान अशी सगळी तयारी झालेली असते आणि मग इकडे खरं तर धक्का बसलेला असतो, तो म्हणजे या मल्लिकाला, अर्पिताला, कारण त्यांनी एवढे प्रयत्न केलेले होते पण त्याचा काही उपयोग झालेला नाही. यांचे लग्नानंतरचे विधी या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने सुरू आहेत आणि तेच तिचा पचका होतो. तर आपल्याला नंतर पाहायला मिळतं ते म्हणजे इतकं छान असतं की ज्याचा विचारही केला नव्हता. आजीने सगळं अगदी रितसर असं केलेलं असतं आणि आजीने स्वानंदी आणि समरची रूम सुद्धा सजवलेली असते. पूजा झालेली आहे, समर आणि स्वानंदी पूजा झालेली आहे आणि ते दोघंही खरं तर खूप खुश आहेत. आजीसाठी म्हणजे आजी आता खंबीरपणे स्वानंदीच्या पाठीशी उभी आहे ना, त्यामुळे स्वानंदीला कळले की आता घाबरायची गरज नाही आणि आजी स्वानंदीच्या पाठीशी उभी आहे. घरात तिला जो मान सन्मान आहे, कारण आजीला माहिती आहे की स्वानंदी ही खोटी नाहीये. जे काय झालेलं आहे ते चुकून झालेलं आहे किंवा नकळतपणे झालेलं आहे, याच्यामध्ये स्वानंदीचा अजिबात दोष नाही. ही गोष्ट आजीला चांगलीच माहिती आहे. त्यामुळं आजी ही खंबीरपणे स्वानंदीच्या पाठीशी आहे आणि आजी म्हणत सुद्धा आहे की हो, मला माहिती आहे तू कशी आहेस ते, आणि प्रत्येक माणसाला एक संधी दिली पाहिजे. आता इकडे स्वानंदी आणि समरची रूम खूप छान सजवलेली असते, खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं असतं. दोघंही रूम मध्ये येतात आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ते दोघंही पाहत असतात कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि मग मात्र स्वानंदी आणि समर म्हणतो की हे सगळं काय आहे. मग तो बेडवरची जी चादर आहे तो घेतो आणि सोप्यावरती झोपायला जातो. तेव्हा स्वानंदी त्यांना म्हणत असते की तुम्ही नाही मावणार तिथं, कशाला ॲडजस्ट करताय, मी सोप्यावर झोपते. तेव्हा समर म्हणतो की ॲडजस्टमेंट, तुमच्या आईने ज्या बांगड्या, जो काही गोंधळ घालून ठेवलाय, जी ॲडजस्टमेंट केली आहे ना ती खूप मोठी आहे, त्याच्यामुळं ॲडजस्टमेंट वगैरे ह्या गोष्टी नका बोलू तुम्ही, असं समर स्वानंदीला ऐकवतो. आता मात्र स्वानंदीलाही तो प्रसंग आठवतो. जे काय झालेलं आहे त्याच्यामध्ये स्वानंदीची अजिबात चूक नसते, तरीही स्वानंदीला हे सगळं ऐकून घ्यावं लागत असतं. आणि मग मात्र स्वानंदीला ते आठवतं तिच्या आईने जी चूक केलेली आहे त्याची शिक्षा आज तिला भोगायला लागत असते. ही गोष्ट स्वानंदीला आठवते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की समर स्वानंदीला म्हणतो की ॲडजस्टमेंट काय आणि मावणं काय, मी ॲडजस्ट करू शकतो. आता यापेक्षा वेगळी ॲडजस्टमेंट अजून काही असू शकत नाही, हे तर मला माहिती आहे, असं समर स्वानंदीला ऐकवतो. तेव्हा तो ब्लँकेट घेतो आणि रूममधून बाहेर चाललेला असतो. रूममध्ये खूप छान अशी सजावट केलेली असते. आजीने सगळी तयारी जोरदार केलेली असते, सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. आणि मग मात्र इकडे स्वानंदी म्हणते की हे बघा, काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात येते का, रूमच्या आतमध्ये असलेलं आपलं नातं वेगळं आणि रूमच्या बाहेर असलेलं आपलं नातं वेगळं. त्याच्यामुळं आत्ता तुम्ही जे काय बोलताय ना ते मला अजिबात पटलेलं नाही. त्यामुळं तुम्ही आत्ता बाहेर जायचं नाही. आणि मग समर म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे लग्न मी अधिराच्या सुखासाठी केले, म्हणजे हे त्याचं नेहमीचं जे काही आहे ते सुरू झाले. हे लग्न मी अधिराच्या सुखासाठी केलेलं आहे. याच्यामध्ये जोपर्यंत अधिरा तिकडे आनंदात आहे तोपर्यंत आपण इथं सुखात. जर अधिराला काही प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला माहिती आहे की काय होऊ शकतं, असं इकडे समर बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे समरला सुद्धा धक्का बसलेला आहे. समर म्हणत असतो की मी एकच गोष्ट तुम्हाला वारंवार सांगणार नाही, त्यामुळं पुन्हा पुन्हा त्या गोष्टी माझ्या समोर काढायच्या नाहीत. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे समर आणि स्वानंदी यांचा संसार तर सुरू झालेला आहे. त्यांच्या सुहाग रात्रीच्या वेळेस जो काही गोंधळ त्यांनी घातला, एकमेकांना ॲडजस्ट करत आहेत. हळूहळू दोघांची गाडी कशा पद्धतीने रुळावर येणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.